मंडळी, गुड मॉर्निंग. मी प्रशांत देशमुख. आजचा विचार आहे ध्यान म्हणजे आत्मप्रकाश. स्वामी विवेकानंद आपल्या शिष्याद्वारे ग्रंथालयातून पुस्तके मागवित असत. ती पुस्तके विवेकानंद एका दिवसात वाचून दुसऱ्या दिवशी परत करत. तो ग्रंथपाल एक दिवस चिडला. त्या शिष्याला म्हणाला, तुम्ही नक्की पुस्तके वाचता का, की नुसतीच पाने उलटता आणि मला फक्त रोज पुस्तके बदलण्याचा त्रास देता? ही गोष्ट शिष्यांनी स्वामी विवेकानंदांना सांगितली. स्वामीजी स्वतः दुसऱ्या दिवशी ग्रंथालयात गेले. त्या ग्रंथपालाला भेटले. त्याला नम्र शब्दात म्हणाले, आपल्याकडून मागून घेतलेलं प्रत्येक पुस्तक मी वाचतो. हवं तर तुम्ही मला त्यातील प्रश्न विचारा. ग्रंथपालाला हे खरंच वाटेना, कारण वाचण्यासाठी, समजण्यासाठी तेवढा वेळ तर हवा. खात्री करण्यासाठी त्या ग्रंथपालाने त्यांना अनेक प्रश्न विचारले, कारण त्याला वाटत नव्हतं की एका दिवसात एवढं मोठं जाडं पुस्तक कसं संपेल. म्हणून त्यांनी अनेक अवघड प्रश्न विचारले. स्वामीजींनी उत्तरं तर दिलीच, पण तो भाग त्या पुस्तकाच्या कोणत्या पानावर आहे हेही तपशिलासहित सांगितले. आता मात्र तो ग्रंथपाल आश्चर्यचकित झाला. त्याने त्या दिव्य स्मरणशक्तीचे रहस्य विचारले. तेव्हा स्वामीजींनी सांगितले, वाचण्यासाठी आवश्यक आहे एकाग्रता, आणि एकाग्रतेसाठी आवश्यक आहे ध्यान. ध्यान, उपासना, नामस्मरण या गोष्टी थोड्याफार फरकाने एकच आहेत. खूप जणांचा प्रश्न असतो, ध्यान का करायचं? मी तुम्हाला विचारतो, मोबाईल चार्ज का करायचा? ध्यान हे माणसाचं चार्जिंग आहे. ध्यान हे आपल्या सर्व शक्तींचं चार्जिंग आहे. ध्यानामुळे तुमच्या चेहऱ्यावर हळूहळू तेज चढत जाईल. तुम्ही स्वामी विवेकानंदांची तस्वीर पाहिलीत का? काय चेहऱ्यावर तेज आहे. हे तेज एका रात्रीत येणार नाही. म्हणजे आज ध्यान केलं आणि उद्या लगेच आरशात जाऊन बघितलं तर तेज दिसणार नाही. त्यासाठी सातत्य ठेवावं लागेल. सलूनमध्ये किंवा ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशियल केल्यामुळे आलेली झळाली तात्कालिक असेल. त्या सौंदर्य प्रसाधनाचा प्रभाव जसा जसा कमी होईल तसा तसा तुमचा चेहरा पूर्ववत होत जाईल. ध्यानाचे मात्र तसे नाही. ध्यानाने टिकाऊ तेज येईल. ते तेज ज्ञानाचे असेल, सात्विकतेचे असेल, चारित्र्याचे असेल. कारण ध्यान तुमच्यात आतून बदल करील. पहिला बदल आत होतो, मग तो बाहेर दिसतो. आतून प्रकट झालेले तेज टिकाऊ असेल. ध्यानामुळे क्रोधावर नियंत्रण मिळवता येईल. आतून शांत होता येईल. त्रास देणाऱ्या माणसांवर रागावण्यापेक्षा एखाद्या लहान मुलाला दिलेल्या त्रासाकडे ज्या आनंदी वृत्तीनं आपण पाहतो तसं पाहता येईल. निर्णय शक्ती अचूक होईल. जीवनामध्ये एखादा ढासळण्याचा, कोलमडण्याचा, पाय घसरण्याचा प्रसंग आलाच तर आपली ध्यानाची साधनाच आपल्याला तारून नेईल. ध्यानाची नशा चाखलेला माणूस अत्यंतिक तणावाला म्हणून दारूच्या अड्ड्यावर जाणार नाही. मग कुठे जाईल माहितीये? ध्यान मंदिरात जाईल. ध्यानाचा कालावधी वाढवेल. दुःखाला तटस्थपणे पाहण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होईल. ध्यानामुळे कार्यक्षमता वाढेल. सतत चैतन्य, उत्साह राहील. प्रतिभा जास्त वेळ जागृत राहील. तुम्ही कवी, लेखक, विचारवंत असाल तर ध्यानामुळे तुमच्या प्रतिभेला बहर येईल, बहर. तुम्ही वक्ते असाल तर ध्यानामुळे तुमची वाणी पुढच्याच्या हृदयाचा ठाव घेईल,
तुमचे शब्द साधेच असतील, पण लोकांना खिळवून ठेवतील. तुमची पवित्र वाणी ऐकावी असं सर्वांना वाटेल. तुमचे शब्द इतरांच्या मनाला शांती आणि समाधान देतील. नव्हे नव्हे ध्यानामुळे तुम्हाला प्राप्त झालेली शांतीच जणू शब्दाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांना देत राहाल. ध्यानामुळे तुम्ही या क्षणभंगूर जीवनाचा विचार करण्यापेक्षा तुमचे विचार काळालाही भेदून पुढे जातील. तुम्ही व्यापक विचार कराल. ध्यान आपल्याला इतकं मोठं करील, इतकं मोठं करील की देव पाहावयास गेलो आणि देवची झालो अशी आपली अवस्था होऊन जाईल. मृत्यूनंतर या जगातून कोणतीच भौतिक गोष्ट आपण घेऊन जाणार नाही. ध्यानाची साधनाच आपल्या आत्म्याबरोबर जाईल, पुढच्या जन्मीचं संचित म्हणून. मंडळी, ध्यान करूया. धन्यवाद.